गाईज, होप यू ऑल आर गुड. तर आज मी जाणार आहे माझ्या फ्रेंडच्या हल्दीला, जी फक्त फ्रेंड नाही माझी, ती माझी स्कूल फ्रेंड आहे. आणि ती माझ्यापेक्षा लहान आहे आणि मी तिच्या हल्दीला चालली आहे. प्लस एक गोष्ट, मी एकटी जाणार आहे, एकटी. कारण मी माझ्या सिस्टरला सांगितलं होतं की माझ्यासोबत चल, बट नो, तिला बड्डे महत्त्वाचा आहे तिच्या फ्रेंडचा. हल्दीमध्ये ती येणार नाही. तिथे डान्स वगैरे सगळं असणार, पण ती येणार नाही आहे. बड्डे महत्त्वाचा आहे का माहिती आहे? कारण बड्डेमध्ये असतं खायला. सो आता तुम्हाला कळलं की माझी बहीण माझ्यासोबत हळदीला का येणार नाही. बड्डेला जाऊन तिला खायचं आहे. हल्दीला आलं तर कोणी खायला नाही देत. हां, फक्त तुम्हाला म्हणतात हल्दीला या, हल्दी लावा आणि निघून जावा, हो की नाही? मग खायला भेटत नाही तिकडे. ये आजकाल की पिढी. आता ती येत नाही तर जाऊ द्या, तुम्ही माझ्यासोबत रेडी व्हा. ओके, बाय. सो गाईज, हा माझा आजचा हल्दीवाला आउटफिट. तर आता आपण रेडी होऊया. ओके, तर मी आधी फेस वॉश तर केला आहे, तरी पण वेट वाईप्सने आपण फेस क्लीन करून घेऊया. रोज टोनर खूप छान आहे. फ्रेग्रन्स पण खूप छान येतो याचा. स्किनला काही एलर्जी पण होणार नाही. आणि तुम्हाला 6:30ची हल्दी आहे आणि माझे 6:30 इथेच वाजलेत. नंतर सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर मिक्स करून घेते. सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर. आता बाहेर ऊन नाही आहे, तरी पण मला सवय लागते. ओके, तुम्ही पण सवय लावून घ्या. तिथे ते लोक हल्दी लावणार फेसवरती, मग ते कोणाच्या फेसला एलर्जी होते हळदीची, कोणाला सूट होईल ना होईल सांगता येत नाही. त्यासाठी मी ऑलरेडी सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर मिक्स करून लावते फेसला. ऑल ओवर हँड्स पूरी तयारी के साथ जा रही, जसे हे लोक मला भरवणार आहेत हल्दीने वगैरह सब अप्लाई करके हे आहे पावडर राहिली. बट काय आणलं? स्टेशनरी किट. तर लिपस्टिक अप्लाय करायची आहे. तर मी चालले आणि बड्डेला चालले गाईज. बाय. बघा, चालले बड्डेला आणि मी रेडी झाले चालले. सुमसाम सडक आहे. युनिव्हर्सिटीमध्ये आले मी फ्रेंडच्या हळदीला आणि मी आता माझी फ्रेंडचा वेट करण्यासाठी थांबले होते बस स्टॉपला. मी तिला घरी असल्यापासून कॉल करते, बट ती अजून पण आली नाही आहे. सो मीच चालले आहे आता तिच्या स्पॉटवरती. आता माझी फ्रेंडनी मला सांगितलं होतं राईट साईडला नको जाऊ, लेफ्ट साईडनी ये. राईट अँड लेफ्टमध्ये माझं झालं कन्फ्युजन ॲज ऑलवेज, आणि मी आले आता राईट साईडलाच. तर आता तिला यायला कष्ट लागतात भरपूर आणि मी तिलाच बोलते की तू लेट केलास, जे की मी लोकेशन चुकवलं. बघा फायनली लेफ्ट राईट करून चुकून आले. यो काय
अजून आम्ही हळद पण नाही लावले नवरीला आणि हिला आत्तापासूनच नाचू वाटलंय बघा. हळद लावून झाली आहे गाईज. मध्येच घुसलो आम्ही हळद लावायला. फॅमिली राहिली बाजूला, आमचाच गोल. आता धनुला असं वाटतंय कधी नाचते. गाईज धनु जेवायला आली आहे, धनु जेवायला आली आहे. मी हळदीला आले. मी सगळ्याला आले. समझ रहे हो ना. हरामी हो बेटा. मी चालले घरी, मला घ्यायला येते माझी मम्मी. ही पण इथंच राहते. इथंच राहते. मग आता आम्ही डायरेक्ट भेटणार आहोत लग्नाला. उद्या तर काहीच नाही, परवा लग्न आहे, परवा. ओके, हे बघा लग्नाचं बॅनर. इसकी मम्मी की काय म्हणतात ए शिवी देत होतीस काय? नाही. अरे कहना क्या चाहते हो? वाट बघायला का? मम्मीची वाट बघतोय माझ्या. वाट मराठीत बोल. मम्मीची वाट बघतोय. मम्मीची. सॉरी, हिंदी प्रॉब्लम है थोड़ा. गाइस क्या बहने हो गया बहने. हमने नाच लिया है बहुत सारा. हा पण आम्ही नाचलो तेव्हा घाण गाणे लावले आणि जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा खूप मस्त गाणे लावले. असले नीच नीच माणसं म्हणतात त्याला नीच. नाही प्रेरणा, तू व्लॉग बघितलंच नाही. हिला शिव्या दे शिव्या. आली आता मी घरी फायनली, हळद खेळून नाचून खाऊन. ओके, आणि तुम्ही तोपर्यंत चेक करा की कसं वाटतं तुम्हाला हल्दीचा व्लॉग आणि छान छान कमेंट करा, छान छान. आणि आता जो परवा लग्न आहे तर परवा लग्नामध्ये ह्या मॅडम येणार आहेत खायला येणार आहेत त्या. आता तिने पाहिलं की मी कसं एन्जॉय केला, नाचले लग्नामध्ये. आता लग्नामध्ये डान्स नसणार आहे आता. वरच नाही. तुला स्पेशली एकटीला करायचं असेल तर तू करू शकते. नको, लग्नाला येणार पण खायचं काम होईल. आता ते खायचं काम होईल माझं. खाण्यासाठी जायचं तसं काय नाही. जोक मारा रे या हंस रे हलकट हंस. देखा, इंसानियत नाहीये. एन्जॉय ईटिंग. ठीक आहे, हे तर हिचं जर होतच राहील नाटकी. आपण भेटूया परवाच्या व्लॉगमध्ये आणि तुम्ही तोपर्यंत माझा व्लॉग चेक करा, चांगला कमेंट करा. बाय.